विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला मराठी विषयाची कृतीपत्रिका कशी असणार आहे, तिचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. नमस्कार, माझं नाव मुळे सर. आज मी तुम्हाला घटकन्याय गुणविभागणी आपल्या विषयाची खास करून कृतीपत्रिकेची कशी असणार आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत घटकन्याय गुणविभागणी. त्यामध्ये गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूल वाचन विभाग, भाषा अभ्यास त्याला आपण व्याकरण असं म्हणतो, आणि पाचवा जो घटक आहे तो आहे उपयोजित लेखन. यामध्ये पत्र आहे, निबंध आहे, जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे. हे प्रकार या उपयोजित लेखनामध्ये गणून येतात. साधारणतः गद्य विभाग जो आहे तो 18 गुणांचा आहे, 18 गुण. पद्य विभाग जो आहे तो 16 गुणांचा आहे. स्थूल वाचन जे आहे ते 6 गुणांचा आहे. व्याकरण जे आहे ते 16 गुणांचं आहे. आणि उपयोजित लेखन जे आहे ते 24 गुणांचं. म्हणजे साधारणतः 80 मार्काची ही गुणविभागणी आपल्याला मुलांनो या ठिकाणी पाहायला मिळते. मग गद्य विभागामध्ये किती पाठ आहेत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये? तर 14 धडे किंवा आपण पाठ म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. 7 कविता या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये म्हणून पाहायला मिळतात. तर या स्थूल वाचनामध्ये 4 पाठ आहेत. म्हणजे यामध्ये 3 पाठ, 1 कविता असं साधारणतः स्थूल वाचनाचं स्वरूप आहे. हे घटकन्याय गुणविभागणी. पुन्हा एकदा सांगतो, गद्य विभाग हे 18 गुणांचा आहे, पद्य विभाग हा 16 गुणांचा आहे, स्थूल वाचन 6 मार्कासाठी आहे, व्याकरण विभाग त्याला आपण भाषा अभ्यास म्हणतो ते 16 गुणांचा आहे, आणि उपयोजित लेखन हे 24 गुणांचं असं 80 मार्काची घटकन्याय गुणविभागणी आपण पाहिली. आता आपण विभाग वाईज आपण स्वरूप जे आहे ते पाहणार आहोत. मुलांना कृतीपत्रिका, आतापर्यंत आपण प्रश्नपत्रिका असं म्हणत होतो, परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे याने प्रश्नपत्रिकेचं नाव कृतीपत्रिका असं ठेवलं. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला कृतीपत्रिका म्हणायचं आहे, प्रश्नपत्रिका म्हणायचं नाही. म्हणजे जी कृतीपत्रिका आहे ती 80 गुणाची आहे, 80. आणि तोंडी परीक्षा ही 20 गुणाची. म्हणजे आपला विषय जो आहे, मराठी विषय जो आहे तो 100 गुणाचा आहे. हे तोंडी परीक्षेचे 20 गुणांतर्गत गुण मानले जातात. ते तुम्ही वर्षभर गृहपाठ काय करताय किंवा बाकीच्या गोष्टी काय करतात यावर हे 20 गुण अवलंबून आहे. आणि 80 मार्काचा आपला लेखी परीक्षेचा पूर्ण पेपर आहे. मग आपण विभाग वाईज जे स्वरूप आहे या प्रश्नपत्रिकेची म्हणजे कृतीपत्रिकेचं जे आहे त्यात आपण पाहणार आहोत. आपण हे विभाग कसे आहेत, त्यामध्ये नेमकं काय काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर प्रश्नपत्रिकेमध्ये मुलांना विभाग 1 असं लिहिलं जातं. त्याच्या पुढे गद्य असं जाऊन पाहायला मिळेल तुम्हाला. हा गद्य विभाग 1 जो आहे तो साधारणतः मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 18 गुणांचा आहे. मग यामध्ये प्रश्न पहिला किंवा फक्त 1 असं येईल. या 1 मध्ये परत बीट आहेत, त्याला आपण उपप्रश्न म्हणतो. ई असं साधारणतः 3 बीट किंवा 3 उपप्रश्न जे आहेत ते मुलांना विभाग 1 मध्ये किंवा गद्यामध्ये पूर्ण पाहायला मिळतात. त्यामध्ये प्रश्न पहिला अ जो आहे, या प्रश्न पहिल्या अ मध्ये 1 पठित उतारा जो आहे तो प्रश्न पहिल्या अ मध्ये विचारला जातो. तो विचारला जातो 7 मार्कासाठी. आता पठित उतारा म्हणजे काय? तर पठित उतारा म्हणजे मुलांनो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या कुमार भारतीच्या 10वीच्या पुस्तकामध्ये 14 पाठ आहेत. त्या 14 पाठापैकी कुठला तरी 1 पाठ, त्या पाठातला कुठला तरी 1 उतारा या प्रश्न पहिल्या अ मध्ये दिला जातो. आणि तो असतो 130 ते 150 शब्दाचा. बघा शब्द मर्यादा कशी 130 ते 150 अशी शब्द मर्यादा उत्तरामध्ये पाहायला मिळेल. आणि मग तो उतारा जो आहे तो काळजीपूर्वक तुम्ही वाचायचा असतो. तुम्हाला वर्गामध्ये शिक्षकांनी तो पाठ शिकलेला असतो, त्यामुळे त्या उतारावर
आकलन कृत्या असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतील तर पटापट तुम्हाला सोडवता येते, तरी सुद्धा परीक्षेमध्ये व्यवस्थित तो उतारा काळजीपूर्वक वाचायचा असतो. व्यवस्थित आकलन झालं तरच आपल्याला त्याची उत्तरं जी आहेत ती व्यवस्थित घेता येते. मग याचं जे स्वरूप आहे प्रश्न पहिल्या प्रश्नाचं ते कसं आहे बघा मुलांनो, दोन मार्काच्या 2 आकलन कृत्या आहेत. 2 मार्काच्या 2 आकलन कृत्या आहेत. आता आकलन कृत्य म्हणजे काय, तर या आकलन कृत्यामध्ये अर्ध्या मार्काचे 4 प्रश्न असतील किंवा 1 मार्काचे 2 प्रश्न असतील किंवा 2 मार्काचा 1 प्रश्न असेल. हा प्रश्न तुम्हाला त्या उत्तराच्या खाली असेल किंवा वरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्या प्रश्नाचं उत्तर त्या उत्तरामध्ये आपल्याला शोधायचं असतं. जर आपण व्यवस्थित उत्तर वाचला तर पटकन त्याचं उत्तर आपल्याला सापडेल. म्हणजे आपल्याला 4 मार्क जे आहेत तिथंच घेता येते, तिथंच उत्तरामध्ये जे उत्तर आहे फक्त शोधायचं आहे. तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही, फक्त तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते व्यवस्थित काळजीपूर्वक लिहायचं असतं. मग त्यामध्ये त्या आकलन कृत्यामध्ये चौकोन असतात, वर्तुळ असतात, त्या वर्तुळामध्ये चौकोनामध्ये किंवा रिकाम्या जागा असतात, त्यामध्ये ते उत्तर जे आहे ते लिहायचे असतात. आणि मुलांनो यामध्ये प्रश्न 4 मध्ये आणखी एक प्रश्न असतो, तो 3 मार्काचा स्वमत कृती. इंग्लिशमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये किंवा इंग्रजीच्या पेपरमध्ये तुम्ही पाहिलं असेल पर्सनल रिस्पॉन्स, म्हणजे तुमचं वैयक्तिक मत या ठिकाणी मांडायचं असतं. त्या उत्तराशीच रिलेटेड असा काही प्रश्न विचारला जातो की त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहित असताना स्वतःचं मत, स्वतःचा विचार या ठिकाणी मांडायचा असतो. त्यातून तुमचं वाचन किती आहे, तुमचं निरीक्षण किती आहे समाजामध्ये किंवा काय काय तुम्ही पाहता किंवा तुम्हाला समाजाविषयी किंवा देशाविषयी किंवा जगाविषयी काय वाटतं, किंवा एखाद्या घटकाविषयी तुम्हाला काय वाटतं, निसर्गाविषयी काय वाटतं, या गोष्टी कुठंतरी मुलांना तिथं तुम्हाला व्यक्त करायच्या असतात. किंवा तिथे एक संधी तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं या अभ्यासक्रम मंडळाने दिलेली आहे. म्हणजे प्रश्न पहिला जो आहे तो कसा आहे बघा, पठित उतारा असेल तो 7 गुणांचा, 2 मार्काच्या 2 आकलन कृती असतील, 1 स्वमत कृती असेल 3 मार्कासाठी, 3 गुणांसाठी ही स्वमत कृती आहे तुम्हाला पाहायला मिळेल. आता हा प्रश्न पहिला तसाच प्रश्न पहिला आ सुद्धा आहे. एक मध्येच हा उपप्रश्न आ, तो अगदी तसाच, अगदी आपल्या असारखाच आहे, सेम तसंच स्वरूप आहे. तिथे एक अपठित उतारा असेल, तोही 7 गुणांचा असेल. इथे 2 मार्काच्या आकलन कृती असेल, इथे स्वमत कृती असेल. 14 धड्यापैकी कुठला तरी एक धडा, त्या धड्यातला एक उतारा इथे विचारला जाईल. तोही 130 ते 150 शब्दाचा उतारा म्हणून पाहायला मिळतो. म्हणजे आपले जर धडे जर पाहिले आपल्या पुस्तकातले ते 14 गुणांसाठी हे धडे जे आहेत ते आपल्याला म्हणून अभ्यासाचे लक्षात ठेवा. आता प्रश्न पहिला ई या उपप्रश्नाकडे आपण वळतोय. हा ई जो प्रश्न जो आहे तो कसा आहे, तर इथं एक अपठित म्हणजे आपण कधीही पाहिला याच्या अगोदर न वाचल्या हा उत्तर या ठिकाणी मुलांना असतो. तो विचारला जातो 4 गुणांसाठी. किती गुणांसाठी? 4 गुणांसाठी हा एक अपठित उत्तर जो आहे तो दिला जातो. इथे 2 मार्काच्या 2 आकलन कृत्या दिल्या जातात. लक्षात ठेवा इथं स्वमत कृती दिली जात नाही. फक्त इथं काय असतं, 2 मार्काच्या 2 आकलन कृत्या असतात. तो अपठित उत्तर अगदी काळजीपूर्वक वाचायचा असतो, कारण त्याच्या अगोदर प्रश्नपत्रिका हातात पडायच्या अगोदर, कृतीपत्रिका पडायच्या अगोदर आपण तो उत्तर वाचलेला नसतो, तो बाहेरचा असतो. तुम्हाला तात्काळ किती आपल्याला एखाद्या उत्तराचं फक्त हे आजमावण्यासाठी हा अपठित उत्तर जो आहे तो टाकलेला असतो. आणि लक्षात ठेवा मुलांनो, प्रश्न पहिल्या ई मधलाच अपठित उत्तरा उपयोजित लेखनामध्ये सारांश लेखनासाठी जो आहे तो असतो. म्हणजे सारांश लेखनासाठी अपठित उत्तरा तिथे दिला जात नाही, तिथलाच उत्तरा या ठिकाणचाच विभागीय गद्यामधलाच प्रश्न पहिला जो आहे तो उत्तर वाचायचा आणि तिथे सारांश लेखन करायचं असतं. पत्राला तो और प्रश्न जो आहे तो म्हणून पाहायला मिळतो. म्हणजे विभाग 1 जो आहे त्यामध्ये बघा आ ई असे उपप्रश्न आहेत. 14 धड्यावरती हा विभाग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण वळूया प्रश्न दुसऱ्याकडं, म्हणजे विभाग दुसऱ्याकडं. हा विभाग दुसरा कुठला आहे
तर तो आहे विभाग दुसरा मुलांनो पद्याचा. कुठला विभाग आहे? पद्य. पद्य म्हणजे काय? तर कविता. आता ह्या कविताचा जो प्रश्न आहे तो किती मार्कासाठी आहे? तर तो विभाग जो आहे तो दुसरा आपण पद्य म्हणतो तो आहे 16 गुणांचा. म्हणजे इथं आपण पाहिलं 7 कविता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत. आपल्या कुमारवर्तीच्या पुस्तकामध्ये, मराठीच्या पुस्तकामध्ये या 7 कविताचे 16 गुणांसाठी आहेत. म्हणजे विभाग 2 जो आहे प्रश्न 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न दुसरा हा विभाग 2चा हा प्रश्न. यामध्ये परत मग सांगितल्याप्रमाणे इथे 3 बीट आहेत, इथे 3 उपप्रश्न आहेत. अ, आ, ही असे 3 उपप्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये अ मध्ये बघा इथं पठित पद्य. पठित पद्य म्हणजे काय? आपण वाचलेली, आपण पाहिलेली, आपण अभ्यासलेली कविता या ठिकाणी म्हणून प्रश्न दुसऱ्या अ मध्ये दिली जाते. आपल्या प्रतिपत्रिकेमधले प्रश्न दुसऱ्या अ मध्ये दिली जाते. पूर्ण कविता जी आहे ती या ठिकाणी असते. त्या ती कविता म्हणजे हा प्रश्न जो आहे प्रश्न जो आहे तो 8 गुणांसाठी मुलांना विचारला जातो. मग याची आपण जर कृती नाही गुणकरणी पाहिजे 8 गुणाची या प्रश्न दुसऱ्या अची, तर ती कशी आहे? इथं आकलन कृती जसं आपण गद्यावर पाहिलं अगदी तसंच इथेही आकलन कृती आहे. इथे 2-2 मार्काच्या 2 आकलन कृत्या ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात. खाली 1-1 मार्काच्या किंवा 2-2 मार्काच्या ज्या आहेत त्या कृती दिल्या जातात. त्याचे उत्तर आपल्याला कवितेतून शोधून काढायचे असतात. असं 2-2 मार्काच्या 2 आकलन कृती आहेत. त्यानंतर याच त्याच्यामध्ये पठित पद्धतीच्या प्रश्न दुसऱ्यामध्ये आणखी एक कृती पाहायला मिळते. तिसरी कृती तर इथं 2 ओळी दिल्या जातात कवितेतल्या आणि त्या 2 ओळीचा आपला सरळ अर्थ जो आहे तो लिहायचा असतो. तो आहे 2 मार्काचा. म्हणजे 2 मार्कासाठी त्या 2 ओळीचा अर्थ आपल्या भाषेमध्ये, सरळ अर्थ म्हणजे काय? त्या कवितेचा प्रमाण भाषेमध्ये गद्य शैलीमध्ये त्या कवितेचा अर्थ जो आहे तो लिहायचा असतो. त्याला आपण म्हणतो की सरळ अर्थ लिहिणे. हा प्रश्न जो आहे किंवा ही जी कृती जी आहे ते 2 मार्काची आहे. याच उपप्रश्नामध्ये म्हणजे प्रश्न दुसऱ्या अ मध्ये मुलांनी चौथी कृती जी आहे ती काव्यसौंदर्य कृती आहे. ती 2 गुणांची असते. इतर 2 ओळी दिल्या जातात आणि त्या 2 ओळी किंवा एखादा प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्या ओळीचा अर्थ जो आहे तो त्या ठिकाणी लिहायचा असतो. तो 2 गुणांसाठी दिला जातो. यामध्ये विचार सौंदर्य आहे, भाव सौंदर्य आहे, अर्थ सौंदर्य या काव्य सौंदर्य कृतीमध्ये विचारलं जाईल. कुठल्या तरी 3 पैकी जो आहे तो प्रकारे ते विचारला जाईल. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला छानपैकी या प्रश्न अ मध्ये लिहायचं असतं. म्हणजे साधारणतः 2-2-2-2 म्हणजे 8 मार्कची ही कृती न्याय गुणविभागणी आपण या प्रश्न दुसऱ्या अ मध्ये पाहिली. आता प्रश्न दुसऱ्या आ या उपप्रश्नाकडे आपण बोलतोय. आता अ मध्ये जी कविता दिलेली असते ती कविता सोडून, लक्ष देऊ नका, प्रश्न अ मध्ये जी पूर्ण कविता दिली जाते ती कविता सोडून उर्वरित जातात 7 कविता. एक कविता इथे समजा घेतली तर 6 कवितेपैकी कुठल्या तरी 2 कवितेची नावं, फक्त कवितेची नावं, तर आपण शीर्षक म्हणतो, इंग्लिशला टायटल म्हटलं जातं, ती दिली जातात. आणि मग त्या शीर्षकावरून 2 कवितेच्या शीर्षकापैकी कुठल्या तरी एका कवितेच्या शीर्षकाची माहिती जी आहे, कृतीने माहिती जी आहे ती आपल्याला लिहायची असते. आणि हा प्रश्न जो आहे तो मुलांना 4 गुणांसाठी दिला जातो. म्हणजे इथे काय दिले जातात? 2 कवितेची शीर्षक दिली जातात. त्यापैकी कुणा तरी एका कवितेच्या शीर्षकाची म्हणजे त्या कवितेची माहिती जी आहे ती आम्हाला लिहायची असते. मग यामध्ये काय विचारलं जातं बरोबर? या कविते संदर्भातली माहिती काय विचारली जाते? तर समजा एखादी कविता आहे, त्या कवितेचा कवी कोण आहे किंवा कवयित्री कोण आहे त्याचं नाव तुम्हाला तिथे लिहावं लागतं. तो प्रश्न असतो 1 मार्कासाठी. किंवा त्या कवितेचा विषय काय आहे तो विषय जर तुम्ही लिहिला तर त्याला 1 मार्क पडतात. किंवा मग त्या कवितेमध्ये 2 शब्द, त्या कवितेतले 2 शब्द दिले जातात, शब्दाचा अर्थ तुम्हाला लिहायचा असतो, तो 2 मार्काचा प्रश्न दिला जातो. किंवा त्या कवितेतून मिळणारा संदेश, 2 पैकी कुठल्या एक कविता आपल्याला निवडायची लक्षात ठेवा.
दोन्ही कवितेची माहिती द्यायची नाही, फक्त एका कवितेची माहिती द्यायची आहे. 4 गुणासाठी प्रश्न असेल. 1 मार्काच्या 2 कृत्या आणि 2 मार्काची 1 कृती यामध्ये दिली जाते. पण यामध्ये कुठल्या 8 कृत्या दिल्या जातात ते त्या संदर्भात थोडक्यात मी तुम्हाला विवेचन करतोय. मग सांगितल्याप्रमाणे त्या कवितेचा कवी कोण आहे, 1 मार्कासाठी विचारला जाईल प्रश्न. कवितेचा विषय काय आहे तो 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जाईल. म्हणजे हे 2 प्रश्न फिक्स आहेत, निश्चित आहेत, ते येणार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक कवितेचा कवित्री पाठ करा, त्या कवितेचा विषय तुम्ही पाठ करा, म्हणजे तुम्हाला 2 मार्क आरामात या प्रश्न दुसऱ्या आ मध्ये पडतीलच. आता मग प्रश्न याच प्रश्नामध्ये आणखी काय काय विचारलं जाऊ शकतो बघा. तर त्या मग सांगितल्याप्रमाणे त्या कवितेतले तुम्हाला 2 शब्द दिले जातील, त्या शब्दाचे अर्थ तुम्हाला लिहायला लागतील. दोन्ही शब्दाचे अर्थ लिहिणं अपेक्षित आहे. 1 मार्कासाठी प्रत्येक 1 मार्कासाठी हा 1 शब्द असेल, किंवा कवितेतून मिळणारा संदेश असा एक प्रश्न असेल, अशी कृती असेल, तो 2 मार्कासाठी असेल. किंवा त्या कवितेचे भाषिक वैशिष्ट्य जर तुम्ही लिहिलं, प्रश्न असेल तो लिहिला तर तुम्हाला 2 मार्क पडतील. कवितेतून व्यक्त होणारा विचार जर तुम्ही लिहिला, जर तसा प्रश्न असेल तर तुम्हाला 2 मार्क तिथे पडतील. कवितेतून मग सांगितल्याप्रमाणे कवितेतून व्यक्त होणारा विचार जर लिहिला तर 2 मार्क, किंवा 2 ओळी दिल्या जातात त्याच कवितेतल्या त्या शीर्षकापैकी त्याचा तुम्हाला त्या 2 ओळीचा सरळ अर्थ लिहिला तर तुम्हाला 2 मार्क पडतील. किंवा सगळ्या आतापर्यंत जितक्या काही परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये हा एक हमखास प्रश्नार्थ किंवा कृती आले की त्याच्यामध्ये प्रश्न दुसऱ्यामध्ये प्रस्तुत करणं तुम्हाला आवडली किंवा आवडले नाही त्याचं कारण आहे. आता 2 मार्काची कृती जी आहे ती मुलांना इथे विचारली जाते. म्हणजे सांगायचं हेतू असं आहे की इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की 2 कवितेची नावं असतील, त्यापैकी कुणातरी एका कवितेची आपल्याला तिथे माहिती द्यायची. मग सांगितल्याप्रमाणे फिक्स काय आहे, निश्चित काय आहे, कवी किंवा कवयित्रीचं नाव, कवितेचा विषय, आणि मग बाकीचे मी वाचून 2 मार्काचे ज्या कृती आहेत त्यापैकी कुठली तरी एक कृती विचारली आहे, लक्षात ठेवा. मग कविता आवडण्याची किंवा आवडण्याची कारण लिहा, किंवा आणखी काय मी मग अशा मुद्दे जे वाचले त्यापैकी कुठली तरी एक कृती या ठिकाणी विचारली जाईल. हा प्रश्न दुसरा आज झाला, त्याचं मी थोडक्यात विवेचन केलं. आता आपण ओळखतोय प्रश्न दुसरा ई कडं. आता हा ई जो आहे तो रसग्रहणाचा प्रश्न आहे. रसग्रहण. आता रसग्रहण म्हणजे काय आहे तर या ठिकाणी मुलांना 2 किंवा 4 ओळी दिल्या जातील कवितेच्या. आता ह्या ओळी कुठल्या असते लक्षात ठेवा. इथे एक 7 कविता आहेत आपल्या. 7 कवितेमध्ये इथे एक कविता तुमची कमी झाली, 1-2 कविता कमी झाल्या, 3 कविता इथे तुमच्या मायनस झाल्या, राहिल्या 4 कविता. 4 कवितेपैकी उर्वरित 4 कवितेपैकी कुठल्या तरी एका कवितेतल्या 2 ओळी किंवा 4 ओळी इतर रसग्रहणासाठी दिल्या जातील. त्याला काव्य कोणती रसग्रहण असं म्हटलं जातं. ते 4 गुणासाठी, किती गुणासाठी, हे 4 गुणासाठी विचारलं जातं. आणि मग 2 ओळी व्यवस्थित वाचायच्या. वा ही ह्या ओळी ज्या आहेत त्या पुण्या कवितेतल्या आहेत, त्या 2 ओळीचा नेमका अर्थ काय, त्याचं भाषिक वैशिष्ट्य काय, हे रसग्रहणामध्ये लिहायचं असतं. तो 4 मार्काचा प्रश्न असतो. पण या प्रश्नाचं काव्यपंक्तीचं रसग्रहण कसं करायचं असतं, 3 मुद्द्याच्या आधारे मिळवून करायचं असतं. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य. आता आशय सौंदर्यामध्ये त्या कवितेचं नाव, कवीचं नाव, कविता पुण्या पुस्तकातून घेतली या संदर्भातली माहिती तुम्हाला त्या आशय सौंदर्यामध्ये लिहायला लागते. काव्य सौंदर्य या रसग्रहणाची माहिती सांगून तुम्हाला काव्य सौंदर्यामध्ये त्या ओळीचा तुम्हाला थोडासा अर्थ स्पष्टीकरण तुम्हाला करावं लागेल. भाषिक सौंदर्यामध्ये ते त्या कवितेची भाषा कशी आहे, ग्रामीण आहे का, बोली भाषा आहे का, शैली आहे का, जे काही प्रकार आहेत ते तुम्हाला लिहायला लागतील. अलंकार असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील, त्यामध्ये तुम्हाला या भाषिक सौंदर्यामध्ये रसग्रहण लिहिताना तुम्हाला ते लिहावं लागतील. ज्यांचं पूर्वी संदर्भाषेत स्पष्टीकरणाचा प्रश्न होता, संदर्भ स्पष्टीकरण वैशिष्ट्य, आपली तसा रसग्रहणाचा प्रश्न मुलांना आहे. व्यवस्थित मुद्दे टाकून, कोणते मुद्दे टाकायचे त्या रसग्रहणाचं उत्तर लिहित असताना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक सौंदर्य एकत्रित गुण परीक्षक जो आहे तो देत असतो. मुलांना आशय सौंदर्य लिहिलं 1 मार्क पडेल, काव्य सौंदर्य लिहिलं 2 मार्क पडेल, भाषिक सौंदर्य लिहिलं 1 मार्क पडेल. मार्क देताना तो काहीतरी कंबाईन मार्क देईल, एकत्र मार्क देईल. अशा स्वरूपाचं साधारणतः मुलांना प्रश्न दुसऱ्या विभागाचे स्वरूप आहे. त्यामध्ये
पुन्हा एकदा सांगतो, प्रश्न दुसऱ्यामध्ये आ इ हे 3 उपप्रश्न आहेत. अ मध्ये एक पठित कविता दिली जाईल, म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातलीच कविता असेल, अख्खी कविता असेल, पूर्ण कविता असेल, 8 गुणासाठी असतील. आकलन जे 2 मार्काच्या असतील. त्याचबरोबर त्यामध्ये सरळ अर्थ 2 ओळीचा तुम्हाला द्यावा लागेल. काव्यसौंदर्य कृती असेल, अशा 8 गुणाच्या या ठिकाणी विभागणी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे पाहिजे. त्यानंतर आ मध्ये 2 शीर्षक कवितेचे दिले जातील. 4 गुणासाठी हा प्रश्न असेल. कोणत्यातरी एका कवितेची डिटेलमध्ये आपल्याला माहिती लिहिलेली खाली कृती असतील. लक्षात ठेवायचं, खाली कृती असतील. हे कवितेचं नाव काय, आपलं कवीचं नाव काय, कवयित्रीचं नाव काय, कवितेचा विषय काय, किंवा कविता आवडली किंवा नाही आवडली याचं कारण काय. अशा पद्धतीनं याचं आपल्या मुलांना स्वरूप प्रश्न दुसऱ्याचं आपल्याला पाहायचं किंवा ते स्वरूप असं असणार आहे. आणि रसग्रहणामध्ये ह्या 2-3 कविता सोडून उर्वरित कवितेपैकी कुणातरी एका कवितेतल्या 2 ओळी किंवा 4 ओळी दिल्या जातील. त्या काव्यपंक्तीचं रसग्रहण छानपैकी तुम्हाला 4 गुणासाठी करायचं. कसं करायचं मी तुम्हाला सांगितलं. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक सौंदर्य हे स्वरूप आपण आता पाहिलं. आता आपण वळतो विभाग तिसऱ्याकडं. विभाग तिसरा जो आहे त्याचं नाव आहे म्हणून स्थूल वाचन विभाग. स्थूल वाचन. आता स्थूल वाचन विभाग कसा असतो? स्थूल वाचन विभागामध्ये मी मगाशी सांगितलं की मला 4 पाठ आहेत. 4 त्यामध्ये 1 कविता आहे आणि 3 पाठ असं साधारणतः या स्थूल वाचनामध्ये पाहायला मिळतं. आणि हा स्थूल वाचनाचा विभाग जो आहे तो 6 मार्काचा आहे. 6 गुणासाठी स्थूल वाचन विचारलं जातं. जसं की गद्य विभागामध्ये आपण पाहिजे कविता असतो, पद्य विभागामध्ये पाहिलं आपण कविता असते, पण स्थूल वाचनामध्ये ना उतारा असतो ना काही तुम्हाला माहिती दिली, डायरेक्ट प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला या ठिकाणी घ्यायची असतात. प्रश्न तिसरा जो आहे तो आपल्या स्थूल वाचनावर आधारित आहे आणि यामध्ये मुलांना 3 प्रश्न किंवा 3 कृती ज्या आहेत त्या दिल्या जातात. 3 कृती आणि यापैकी तुम्हाला किती लिहायचे आहेत? 2 कृती लिहायच्या आहेत. म्हणजे 3 पैकी तुम्हाला 2 कृती ते सोडवायचे. म्हणजे 3 प्रश्नापैकी 2 प्रश्न सोडवायचे. म्हणजे प्रत्येकी 3 गुणासाठी हा प्रश्न जो आहे तो आहे. लक्षात ठेवा, तिथं तुम्हाला प्रश्न दिला जे काही पाठ आहेत किंवा त्या स्थूल वाचनामध्ये जे कविता आहे त्या कवितेवरील किंवा त्या पाठावर प्रश्न जे आहेत ते दिले जातात. या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना स्वमत, अभिव्यक्तीवर आधारित त्याची उत्तर जे आहेत ते घ्यायची असतात. जसं त्या स्थूल वाचनामध्ये जसं पाठ आहे त्या पाठातले आहे तसे मुद्दे तुम्ही लिहिले म्हणजे तुम्हाला मार्क पडतील असं नाही. इथं तुम्हाला स्वतःचं मत मुलांना मांडायचं असतं. इथे तुम्हाला अभिव्यक्ती